पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक. बंगालमध्ये 23 एप्रिलला पहिल्या टप्प्यात मतदान झालंय. मतदानाची टक्केवारी आहे तब्बल 92.88%. देशात आजपर्यंत कोणत्याही निवडणुकीत एवढं मतदान झालेलं नाहीये. त्यामुळे यंदा बंगालमध्ये खेला होणार. 15 वर्षांपासून सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जींची सत्ता यावेळी जाणार अशा चर्चा सुरू झाल्या. खरं तर पश्चिम बंगाल हे असं राज्य आहे जिथं भारतीय जनता पार्टी आजपर्यंत सत्तेत येऊ शकलेली नाहीये. नरेंद्र मोदी 2014 साली देशाचे पंतप्रधान झाले. तेव्हापासून भाजपाची जी विजयी घोडदौड सुरू झाली आहे ती ममता बॅनर्जींनी 2016ला बंगालमध्ये रोखली. त्यानंतर 2021च्या निवडणुकीत सुद्धा भाजपनं आपली पूर्ण ताकद लावली, पण तरी सुद्धा भाजप पश्चिम बंगाल काही जिंकू शकला नाही. आता यावेळी भाजपला काहीही करून बंगाल जिंकायचंच आहे. जर आपण सट्टा बाजाराचा ट्रेंड पाहिला तर पहिल्या टप्प्याच्या मतदानानंतर बाजाराचं गणित सुद्धा बदललेलं दिसतं. मतदानाच्या आधी निवडणुकीत तृणमूल काँग्रेस आघाडीवर असल्याचं म्हटलं जात होतं, पण आता बाजाराचं पारडं भाजपच्या बाजूने झुकल्याचं दिसतंय. याचा अर्थ आता भाजप फायनली पश्चिम बंगाल जिंकणार असा होतो का? तर हे वाटतं तितकं सोपं नाहीये. बंगालमध्ये मागच्या 10 वर्षात भाजपची ताकद वाढली असली तरी ममता बॅनर्जींनी हार मानलेली नाहीये. ममता बॅनर्जी मागच्या 15 वर्षांपासून बंगालवरती राज्य करतायत. ते यंदाच्या निवडणुकीत सुद्धा पुन्हा जिंकून येणार असा दावा करतायत. यामागचं कारण आहे ते म्हणजे पश्चिम बंगालमधले 6 जिल्हे आणि तिथलं राजकारण. या राजकारणामुळेच ममता बॅनर्जी ह्या बंगालमध्ये अजय मानल्या जातात. पण हे राजकारण नेमकं आहे काय? ममता बॅनर्जींना बंगालमध्ये हरवणं इतकं अवघड काय? यावेळी भाजपकडे त्यांच्या या राजकारणाचं उत्तर आहे का? सगळा विषय समजून घेऊयात आजच्या व्हिडिओत. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. सुरुवातीला एक किस्सा सांगते. तारीख होती 25 फेब्रुवारी. ठिकाण बिहार मधलं पूर्णिया एअरपोर्ट. संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास बीएसएफच्या एका विशेष विमानानं इथे लँडिंग केलं. विमानतळावर बिहारचे तत्कालीन उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय उपस्थित होते. हे विमान गृहमंत्री अमित शहा यांचं होतं. अमित शहा विमानातनं बाहेर आले आणि ते हेलिकॉप्टरनं थेट किशनगंजच्या दिशेने रवाना झाले. पुढच्या 3 दिवसात अमित शहानी त्या भागातले सगळे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, केंद्रीय दल आणि सुरक्षा यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची चर्चा केली. अमित शहा 27 फेब्रुवारीला दिल्लीला परत आले. अमित शहांच्या दौऱ्यानंतर एका विषयावरती जोरदार चर्चा चालू झाली. विषय होता केंद्रशासित प्रदेशाचा. चर्चा सुरू झाली की केंद्र सरकारला बिहारच्या सीमांचल भागातले 4 जिल्हे आणि उत्तर बंगालचा चिकन नेक म्हणजे सिलिगुडी कॉरिडॉरचे 8 जिल्हे मिळून एक केंद्रशासित प्रदेश तयार करायचा आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना ममता बॅनर्जी यांचा पराभव करण्यासाठी भाजपनं ही योजना आखल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आला. चर्चा एवढ्या वाढल्या की शेवटी यावरती पीआयबीला उत्तर देणं भाग पडलं. पीआयबीनं यावरती स्पष्टीकरण देताना या चर्चा म्हणजे निव्वळ अफवा आहेत असं सांगितलं. पण या चर्चा सुरू होण्यामागचं कारण काय? बंगालचा हा प्रदेश केंद्रशासित झाला तर याचा भाजपला काय फायदा आहे? याच मागे दडलंय ममता बॅनर्जी यांचं मुस्लिम राजकारण. पश्चिम बंगालमधले हे 8 जिल्हे राज्याच्या उत्तर भागात आहेत. राजकीय दृष्ट्या हा प्रदेश सध्या भाजपच्या बाजूने झुकलेला आहे. या 8 जिल्ह्यांमध्ये विधानसभेच्या एकूण 54 जागा आहेत. 2021 मध्ये भाजपनं त्यापैकी तब्बल 30 जागा जिंकल्या होत्या, तर तृणमूल काँग्रेसला 24 जागा जिंकता आल्या होत्या. 2016 पर्यंत इथं डाव्या पक्षांचं वर्चस्व होतं, पण आता त्यांची जागा भाजपने घेतलीये. आता भाजपच्या इथल्या ताकदीमागचं कारण म्हणजे या प्रदेशात असणारी लोकसंख्या. उत्तर बंगालच्या या 8 जिल्ह्यांपैकी 6 जिल्ह्यांमध्ये हिंदू बहुसंख्या आहेत. तिथे हिंदू धर्मियांची लोकसंख्या 73% ते 81% दरम्यान आहे. या भागात फक्त मालदा आणि उत्तर दिनाजपूर हे 2च मुस्लिम बहुल जिल्हे आहेत, जिथे मुस्लिमांची लोकसंख्या 50% आसपास आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे याच 2 जिल्ह्यांमध्ये तृणमूल काँग्रेसचा प्रभाव आहे. मालदाच्या 12 जागांपैकी 8 जागा तृणमूल काँग्रेसकडे आहेत, तर उत्तर दिनाजपूरच्या 9 पैकी 7 जागा टीएमसीने जिंकलेल्या आहेत. ममता बॅनर्जी यांची खरी ताकद आहे ती हीच. पश्चिम बंगालमध्ये एकूण 23 जिल्हे आहेत. त्यापैकी 6 जिल्हे हे मुस्लिम बहुल आहेत. मुर्शिदाबाद, मालदा, उत्तर दिनाजपूर, दक्षिण 24 परगणा, उत्तर 24 परगणा आणि बीरभूम. बंगाल विधानसभेच्या 294 जागांपैकी 118 म्हणजे तब्बल 40% जागा याच 6 जिल्ह्यातनं येतात. 2021च्या निवडणुकीत एकूण 215 जागा टीएमसीने जिंकल्या होत्या. त्यापैकी 103 म्हणजे तब्बल 48% जागा फक्त या 6 जिल्ह्यांमधनं आलेल्या. या जिल्ह्यांमध्ये तृणमूलच्या विजयाचं प्रमाण 87% इतकं होतं. भाजपला इथं फक्त 14 जागा जिंकता आल्या होत्या. बंगालच्या या 6 जिल्ह्यांच्या जोरावरतीच ममता बॅनर्जी राज्यामध्ये अजय मानल्या जातात. या आकडेवारीवरनं हे लक्षात येतं की ममता बॅनर्जींच्या बंगालमधल्या वर्चस्वामागचं मोठं कारण
तिथली मुस्लिम लोकसंख्या आहे। जर ममता बॅनर्जी यांच्या या वोट बँकेला धक्का बसला तर ममता यांचा राज्यातला प्रभाव देखील कमी होऊ शकतो। पण ममता बॅनर्जींनी बंगालमधल्या मुस्लिमांवरती इतका प्रभाव कसा निर्माण केला? ममता बॅनर्जी यांचं मुस्लिम पॉलिटिक्स आहे काय हे पाहण्यासाठी आपल्याला मुस्लिम वोट बँकेला समजून घेणं महत्त्वाचं ठरतं। पश्चिम बंगालमध्ये 1977 पासून 2011 पर्यंत सलग 34 वर्ष डाव्या पक्षांची सत्ता होती। या 34 वर्षांच्या काळात मुस्लिम मतदार हे कम्युनिस्ट पक्षाच्या पाठीशी ठामपणे उभे होते। पण दोन घटनांनी ही सगळी परिस्थिती बदलून गेली। झालं असं की 2006 साली सच्चर कमिटीचा एक अहवाल समोर आला। या अहवालात म्हटलं होतं की बंगालमधल्या मुस्लिम समाजाची आर्थिक आणि सामाजिक स्थिती देशात सगळ्यात वाईट आहे। म्हणजे राज्यात इतक्या वर्षांपासून डाव्या पक्षांची सत्ता असतानाही बंगालमधला मुस्लिम समाज मागासच राहिला होता। या गोष्टीमुळे मुस्लिम समाजामध्ये डाव्या पक्षाबद्दल असंतोष निर्माण व्हायला लागला। त्याच दरम्यान 2007 मध्ये बंगालच्या नंदीग्राम आणि सिंगूर इथं भूसंपादनाची मोहीम राबवण्यात आली। त्याचा मोठा फटका त्या भागातल्या मुस्लिम शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता होती। त्यावेळी ममता बॅनर्जी यांनी या विरोधात मोठ्या आंदोलनाला सुरुवात केली होती। त्यांनी माटी मानुष अशी घोषणा देत स्वतःला गरीब आणि अल्पसंख्याक समाजाच्या नेत्या म्हणून पुढे आणलं। बंगालमधला मुस्लिम समाज डाव्या पक्षांवरती नाराज होताच आणि या घटनेपासून हा समाज ममता बॅनर्जी यांच्याकडे वळायला लागला। त्या जोरावरतीच ममता बॅनर्जी यांनी 2011 मध्ये डाव्या पक्षांची सत्ता उलथवून बंगालमध्ये पहिल्यांदा सरकार स्थापन केलं। पण ममता बॅनर्जी काही इथेच थांबल्या नाहीत। सत्तेत आल्यापासून त्यांनी मुस्लिम समाजाचा पाठिंबा स्वतःकडेच कायम ठेवण्यासाठी अनेक योजना राबवल्या। त्यांनी इमामांसाठी मासिक भत्त्यांची घोषणा केली। ऐक्यश्री स्कॉलरशिपच्या माध्यमातून लाखो अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मदत दिली। मुस्लिमांच्या अनेक जातींचा ओबीसी प्रवर्गात समावेश करून त्यांना आरक्षणाचे लाभ दिले। याशिवाय हिजाब घालून इफ्तार पार्टीला उपस्थित राहणं, नमाज अदा करणं या कृतींमधनं ममता बॅनर्जी मुस्लिम समाजाच्या आणखी जवळ येत गेल्या। नंतर जेव्हा सीएए आणि एनआरसीचा मुद्दा तापला तेव्हा देखील बॅनर्जी यांनी याला विरोध करत मुस्लिम समाजाची बाजू लावून धरली। याचा परिणाम म्हणजे ममता बॅनर्जी यांना 2021च्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळाला। भाजप जरी याला तुष्टीकरण म्हणत असलं तरी या सगळ्याचा मुस्लिम मतदारांवरती नक्कीच प्रभाव पडतो। त्यामुळे हा मतदार आजही ममता बॅनर्जी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे। लोकनीतीच्या सर्वेनुसार 2016च्या विधानसभा निवडणुकीत 50 ते 55% मुस्लिम मतदारांनी तृणमूल काँग्रेसला मतदान केलेलं, तर उर्वरित मुस्लिम मत डावे पक्ष आणि काँग्रेस आघाडीत विभागले गेलेले। याचा फायदा ममतांना होऊन त्या सलग दुसऱ्यांदा सत्तेत आल्या। 2016 मध्ये तृणमूल काँग्रेसनं मुस्लिम मतांचा प्रभाव असलेल्या 125 पैकी तब्बल 90 जागा जिंकल्या होत्या। 19च्या लोकसभा निवडणुकीत ममतांना मिळणाऱ्या मुस्लिम मतांचं प्रमाण तब्बल 70% पोहोचलं होतं। त्या निवडणुकीत तृणमूलनं बंगालमधल्या 42 पैकी 22 जागा जिंकल्या होत्या। महत्त्वाचं म्हणजे बांगलादेशला लागून असलेल्या बॉर्डरवरच्या सगळ्या जागांवर तृणमूलचंच वर्चस्व होतं। 2021च्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा हाच ट्रेंड कायम राहिला। या निवडणुकीत ममतांना मिळणारी मुस्लिम मतं तब्बल 75% पोहोचली होती, तर उरलेली मुस्लिम मतं काँग्रेस आणि डाव्यांच्या आघाडीला मिळाली। भाजपला मिळणाऱ्या मुस्लिम मतांची टक्केवारी दुहेरी आकड्यापर्यंत देखील पोहोचली नव्हती। आता 2026ची विधानसभा निवडणूक सुद्धा ममता बॅनर्जी याच मतांच्या जोरावरती जिंकण्याच्या प्रयत्नात आहेत। पहिल्या टप्प्यात जे 152 जागांवरती मतदान झाले त्या जागा बंगालच्या उत्तर आणि पश्चिम भागात होत्या, जिथं भाजपचा चांगला प्रभाव आहे। पण आता दुसऱ्या टप्प्यात उरलेल्या 142 जागांवरती जे मतदान होईल तिथं तृणमूल काँग्रेसचं वर्चस्व आहे। या जागा बांगलादेशच्या सीमेला लागून असलेल्या भागात येतात। इथं मुस्लिम समाजाची लोकसंख्या जास्त प्रमाणात आहे। त्यामुळे आता या टप्प्यामध्ये मतदान नेमकं कशा प्रकारे होतं यावरती ममता बॅनर्जी यांचं राजकीय भविष्य अवलंबून असणार आहे। तुम्हाला काय वाटतं? ममता बॅनर्जी यांचं मुस्लिम पॉलिटिक्स यावेळी सुद्धा त्यांना बंगाल जिंकवण्यात यशस्वी ठरेल का? याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूला सबस्क्राईब करा।